हॅलो, हाय फ्रेंड्स. अम, मागच्या वेळेला आपण समायोजन म्हणजे काय बघितलं होतं, समायोजनाची वैशिष्ट्य, विषमायोजन बघितलं होतं आणि कॉन्फ्लिक्ट्स बघितले होते. या संघर्षाच्या प्रकारांच्या मध्ये आपण अप्रोच अव्हॉइडन्स आणि डबल अप्रोच अव्हॉइडन्स, संघर्ष, कॉन्फ्लिक्ट्स कसे असतात हे सगळं बघितलं होतं. आज आपण जो भाग बघणार आहोत तो असा आहे की संरक्षण यंत्रणा. आणि बऱ्याच ठिकाणी संरक्षण यंत्रणांच्यावर क्वेश्चन्स आलेले असतात. त्याच्यामुळे मग संरक्षण यंत्रणा त्या उदाहरणासकट जर लक्षात ठेवली तर ते लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. म्हणून आपण संरक्षण यंत्रणा हा एक वेगळा भाग, याचा वेगळा व्हिडिओ म्हणूनच मुद्दाम बनवलेला आहे. तर सुरुवात करूया आपण डिफेन्स मेकॅनिझम, संरक्षण यंत्रणांना. संरक्षण यंत्रणांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ह्या संरक्षण यंत्रणांमध्ये यांना डिफेन्स मेकॅनिझम्स असं आपण म्हणतो. आता ह्या डिफेन्स, सिक्युरिटी आणि मेकॅनिझम्स, टॅक्टिक्स किंवा टॅक्ट्स, संरक्षण यंत्रणा. आता ह्यांना नुसतंच संरक्षण यंत्रणा असं नाही म्हटलं जात, तर ह्यांना इगो डिफेन्सिव्ह मेकॅनिझम्स असंही म्हटलं जातं. स्वसंरक्षण यंत्रणा म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण काही युक्त्या वापरतो. आता स्वतःचं म्हणजेच स्वचं, इगोचं. तर आपण म्हणतो ना की माझा इगो ने काही वाटतच नाही, त्याला माझ्याविषयी इगो दुखावला जातो, असे काही काही वर्ड्स आपण वापरतो. तर ही जी संरक्षण यंत्रणा आहेत, या संरक्षण यंत्रणांमुळे आपलं स्वतःचं संरक्षण व्हायला मदत होते. म्हणून याला ऍडजस्टमेंट मेकॅनिझम असंही म्हटलं जातं. समायोजन यंत्रणा, संरक्षण यंत्रणा, समायोजन यंत्रणा किंवा मेंटल मेकॅनिझम्स, मानसिक यंत्रणा, अशी ही वेगवेगळी नावं आहेत. एकच डिफेन्स मेकॅनिझम्स म्हणजे संरक्षण यंत्रणा. आता या संरक्षण यंत्रणांचा वापर सर्वसामान्य व्यक्ती, तुम्ही, आम्ही, आपण सगळेच या संरक्षण यंत्रणांचा वापर करत असतो. फक्त आपल्याला टेक्निकल वर्ड ह्याला असं आहे हे माहिती नसतं, पण आपण प्रत्येक जण लहानापासून वयस्कर व्यक्तींच्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती ह्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो. या संरक्षण यंत्रणेचा वापर केल्यामुळे काय होतं, तर एक गोष्ट अशी घडते की संरक्षण यंत्रणांचा वापर केल्यामुळे आपलं विषमायोजनापासून संरक्षण होतं. इट सिक्युअर्स पर्सन फ्रॉम मलॅडजस्टमेंट. कारण प्रत्येक व्यक्ती समायोजन करायचा प्रयत्न करत असतेच, पण आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये समायोजन आणि विषमायोजन ह्या दोन गोष्टी कशा वेगवेगळ्या हे आपण बघितलं होतं. आणि जर का विषमायोजनाकडे आपल्याला जायचंच नसेल, कुठल्याही व्यक्तीला जायचं नसतं, पण विषमायोजनापासून थोडासा स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून आपण ह्या संरक्षण यंत्रणांचा वापर करतो. संरक्षण यंत्रणांचा जे काही मेन आहे ते सिग्मंड फ्रॉइडने सर्वप्रथम ह्या संरक्षण यंत्रणांचा उल्लेख केला. आता ह्या संरक्षण यंत्रणांच्या मध्ये आपल्याला प्रामुख्याने असं दिसतं की काही वेळेला व्यक्तीच्या हातून काही चुका होतात, काही दोष असतात किंवा काही गोष्टी व्यक्ती लपवायचा प्रयत्न करत असते. तिला खोटं बोलायचं असतं, कारण खोटं बोलून तिला स्वतःचं जे चुकीचं वर्तन आहे, ह्या चुकीच्या वर्तनापासून तिला बाजूला जायचं असतं किंवा मी कसा चुकीचा होतो हे तिला लपवायचं असतं कुठेतरी. म्हणजे आपले दोष लपवायचे आहेत, आपल्या चुका लपवायच्या आहेत किंवा आपल्या हातून जे काही कळत नकळतपणे जे निगेटिव्ह बिहेवियर झालेलं आहे, घडलेलं आहे वर्तन, चुकीचं वर्तन किंवा नकारात्मक असं जे काही वर्तन आहे, हे सगळं लपवण्यासाठी म्हणून व्यक्ती संरक्षण यंत्रणांचा वापर करते. म्हणून मग आपण तिला सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम्स किंवा इगो डिफेन्सिव्ह मेकॅनिझम्स, मेंटल मेकॅनिझम्स अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. पण अर्थ या सगळ्यांचा एकच आहे की विषमायोजनापासून संरक्षण होण्यासाठी म्हणून काही व्यक्ती युक्त्यांचा वापर करते. टॅक्ट्स आणि टॅक्टिक्स म्हणजे युक्त्यांचा वापर करते आणि म्हणून तिला आपण डिफेन्स मेकॅनिझम, संरक्षण यंत्रणा असं म्हणतो. पण एक संरक्षण यंत्रणा कोणकोणत्या आहेत हे सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट मला नेहमी नमूद करायची आहे, ती म्हणजे ह्या संरक्षण यंत्रणांचा वापर कमीत कमी प्रमाणात करणं हे अत्यंत आवश्यक असतं. आता लेस यूज ऑफ मेकॅनिझम इज इम्पॉर्टंट. कारण संरक्षण यंत्रणांचा वापर तुम्ही एकदा खोटं बोललात, दोनदा खोटं बोललात, नाही लोकांच्या लक्षात येणार, पण असं तुम्ही सतत सांगत गेलात तर नकळतपणे तुम्ही खोटं बोलता आहात याचा
लोकांना अर्थ समजतो, कारण शेवटी आपण आपल्या वर्तनाचं इथं समर्थन करत असतो ना. त्यामुळे संरक्षण यंत्रणांचा वापर हा कमीत कमी प्रमाणात होणं हे अत्यंत अत्यंत महत्वाचं असतं. असं जेवणामध्ये मिठाला जितकं महत्व आहे तितकंच या संरक्षण यंत्रणांना महत्व आहे. अगदी अल्प प्रमाणामध्ये याचा वापर सर्वसामान्य व्यक्तींनी केला पाहिजे. जर तुम्ही जास्त प्रमाणात या संरक्षण यंत्रणांचा वापर केला तर हळूहळू तुम्ही विषमायोजनाकडे जाता आणि मग स्ट्रेस आणि डिप्रेशन हे एक एक सुरू होतं. म्हणून संरक्षण यंत्रणांचा वापर केवळ स्वतःच्या इगोला वाचवण्यासाठी म्हणून तितकाच तात्पुरताच करायचा, हा नेहमीसाठी वापर करायचा नाही. आता ह्या संरक्षण यंत्रणा कोणत्या आहेत ते बघूया. टाइप्स ऑफ डिफेन्स मेकॅनिझम्स. यातली पहिली जी आहे ती आहे रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन म्हणजे मिथ्या समर्थन. मिथ्या खोटं समर्थन म्हणजे व्यक्ती ज्या वेळेला आपल्या वर्तनाचं खोटं समर्थन देते, खोटी कारणं व्यक्ती आपल्या वर्तनाची देते, मी असं का वागले ह्याचं खोटं कारण व्यक्ती देते, तेव्हा त्याला मिथ्या समर्थन असं म्हटलं जातं. म्हणजे व्यक्ती खोटं कारण देऊन एखादी गोष्ट सांगणार आहे तेव्हा ती मिथ्या समर्थन या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असते. उदाहरण बघूया आपण, कारण उदाहरण सांगितल्याशिवाय ह्या संरक्षण यंत्रणांना अर्थ आपल्याला पटकन समजणं जड जातं जरा. वर्गामध्ये एखादा मुलगा उशिरा आला तर शिक्षक विचारतात साहजिकच की का रे तुला उशीर का झाला, तर तो कारण असं सांगतो की बस उशिरा आली म्हणून मला उशीर झाला. खरं त्याचं कारण असं असतं की हा उशिराच उठलेला असतो, त्याच्यामुळे तो उशिरा शाळेमध्ये येतो. मग तो त्याच्या वर्तनाचं खोटं समर्थन देतोय. मग या ठिकाणी हा मुलगा मिथ्या समर्थन या संरक्षण यंत्रणेचा वापर करतोय. सर्वसामान्य व्यक्ती, प्रत्येक जण, तुम्ही आम्ही ह्या संरक्षण यंत्रणांचा आपण वापर केलेलाच असतो केव्हा ना केव्हा तरी, पण तो तिथेच करून तिथेच थांबवायचं असतं. कुठे थांबवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. बरेच वेळेला असं होतं की बॉसचं आणि आपलं खूप कडाक्याचं भांडण होतं आणि त्यावेळेला आपण भांडतो आणि नंतर आपण गप्प बसतो, पुढे काहीच आपण बोलत नाही. तर कलिग विचारतात की का तू गप्प का बसलास, पुढे का नाही तू बोललास काही. त्यावेळेला अरे मी खूप बोलू शकलो असतो पण जाऊ दे मी सोडून दिलं, मला काही त्याच्यात इंटरेस्ट नव्हता असं आपण सांगतो. खरं तर आपण निरुत्तर झालेलो असतो, पण मी निरुत्तर झालो हे सांगणं हे आपल्याला चुकीचं वाटतं आणि अशा वेळेला आपण रॅशनलायझेशन, मिथ्या समर्थन या संरक्षण यंत्रणेचा वापर आपण करत असतो. आता याच्यामध्ये परत दोन भाग येतात, एक आहे सोअर ग्रेप्स रिॲक्शन आणि दुसरी आहे स्वीट लेमन रिॲक्शन. आता सोअर ग्रेप्स रिॲक्शन, द्राक्ष आंबट प्रतिक्रिया, सोअर ग्रेप्स रिॲक्शन, कारण द्राक्ष आंबट प्रतिक्रिया. आणि दुसरी आहे स्वीट लेमन रिॲक्शन, लिंबू गोड प्रतिक्रिया. आता बघा पहिली आपण बघू. ह्या दोन्ही ज्या आहेत ना टाइप्स, हे आपल्या मराठी म्हणींशी खूप जुळते आहेत. आपण म्हणतो कोल्ह्याला द्राक्ष आंबट. बघा, द्राक्ष आहेत ती तो मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. आपल्याला गोष्ट माहिती आहे ती, तो खूप प्रयत्न करत असतो पण तो वेल खूप उंच असतो. अतिशय प्रयत्न करून सुद्धा त्याला ते मिळत नाही. त्यावेळेला बरं झालं मला नाही मिळालं, कारण ती द्राक्ष आंबटच असतील असं तो म्हणतो. त्यावेळेला तो सोअर ग्रेप्स रिॲक्शन या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो, द्राक्ष आंबट प्रतिक्रिया. उदाहरण सांगते. मेडिकलला ऍडमिशन हवी असते, मेडिकल फील्ड आवडत असतं, त्यासाठी खूप प्रयत्न चाललेले असतात, पण प्रयत्न करून सुद्धा ऍडमिशन मिळत नाही. अशी जेव्हा कंडिशन येते त्यावेळेला व्यक्ती म्हणते जाऊ दे, गल्लोगल्ली असंख्य डॉक्टर्स पाट्या लावून बसलेले आहेत आणि त्यांना कुठेही रिस्पॉन्सेस मिळत नाहीयेत. त्यामुळे आपण डॉक्टर न होणंच चांगलं. त्यावेळेला ही व्यक्ती सोअर ग्रेप्स रिॲक्शन, द्राक्ष आंबट प्रतिक्रिया या संरक्षण यंत्रणेचा वापर करताना दिसते. आणि स्वीट लेमन रिॲक्शन, इंजिनियर व्हायचंच नसतं तरी पण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली जाते आणि इंजिनियर व्यक्ती मग शेवटी विचार काय करते की जाऊ दे, आपल्याला मेडिकलला नाही ऍडमिशन मिळाली, आता आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेते, ते आवडत नसतं तरी सुद्धा आपण म्हणतो ना पदरी पडलं पवित्र झालं, त्या म्हणीनुसार ही व्यक्ती शेवटी म्हणायला लागते जाऊ दे, हे आहेच, हे फील्ड किती चांगलं आहे याचं वर्णन ती करून सांगायला सुरुवात करते. म्हणजे जे नको असतं ते शेवटी मिळाल्यानंतर तेच कसं गोड आहे आणि कसं चांगलं आहे हे व्यक्ती सांगायचा प्रयत्न करते. त्याला स्वीट लेमन रिॲक्शन असं म्हणतात. म्हणजे मिथ्या समर्थनामध्ये सोअर ग्रेप्स रिॲक्शन आणि स्वीट लेमन रिॲक्शन असे दोन भाग झाले.
आता दुसरा यातले जे संरक्षण यंत्रणा आहे ती आहे प्रोजेक्शन, प्रक्षेपण. प्रक्षेपणामध्ये व्यक्ती काय करते तर आपले स्वतःचे विचार आहेत, आपल्या कल्पना आहेत किंवा आपल्या चुका आहेत, आपले गुण आहेत आणि आपले दोष आहेत, आपल्या मर्यादा आहेत, हे सगळं व्यक्ती दुसऱ्यावर संक्रमित करायचा प्रयत्न करते, दुसऱ्यावर प्रक्षेपित करायचा प्रयत्न करते, म्हणून त्याला आपण प्रोजेक्शन असं म्हणतो. मग आता असं आहे की पीटीच्या तासाला शिक्षक जर म्हणले, अरे तू व्यवस्थित योगा करत नाहीयेस, तुला हे नीट जमत नाहीये, तू ह्याची थोडी प्रॅक्टिस कर. तर त्यावेळेला तो मुलगा असं उत्तर देतो, मीच काय सर, ग्राउंडवरची कितीतरी मुलं अशी आहेत की त्यांना हे नीट येत नाहीये. म्हणजे तो काय करतो की त्याच्या स्वतःचा दोष लपवण्यासाठी मी एकटाच असा नाही तर असंख्य असे विद्यार्थी आहेत की त्यांना हे येत नाही असं तो सांगायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला तो प्रक्षेपण या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो. आता ह्याच्या पुढची संरक्षण यंत्रणा आपण बघूया, रिग्रेशन. खूप वेळा याचा आपण वापर करतो. रिग्रेशन याचा अर्थ परागमन, रिग्रेस, टू गो बॅक म्हणजे मागे जाणं. आता हे मागे जाणं म्हणजे कसं आहे तर पास्ट इव्हेंट्स आणि गो इन पास्ट अँड फाइंड टॅक्टिक्स. म्हणजे आपण काय करतो की भूतकाळात जातो. जर आपल्याला आता वर्तमान काळामध्ये समायोजन व्यवस्थित करता आलं नाही तर व्यक्ती काय करते तर व्यक्ती भूतकाळात जाते. म्हणजे पूर्वी मी कशा पद्धतीने ऍडजस्ट केलं होतं याचा ती विचार करते आणि त्या गोष्टींचा आधार घेऊन तसं वागायला सुरुवात करते. तेव्हा ती रिग्रेशन, परागमन या संरक्षण यंत्रणांचा वापर करते. आता या संरक्षण यंत्रणांचा वापर वयस्कर व्यक्ती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणात करताना दिसतात की ज्या वेळेला त्यांना असं म्हणजे ज्या वेळेला या वयस्कर व्यक्ती असं म्हणतात की आमच्या काळी असं नव्हतं, आमच्या काळी खूप स्वस्ताई होती, आमच्या वेळेला नाही आम्ही असं करायचो, असा उल्लेख ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला या व्यक्ती त्यांच्या काळातला म्हणजे त्या भूतकाळात जातात. अर्थातच परागमन या संरक्षण यंत्रणेचा वापर करतात. आता तुम्हाला माहिती आहे की लहान मुलं ही अनुकरणशील असतात. प्रत्येक गोष्टीचं अनुकरण ही लहान मुलं आपल्याला करताना दिसतात. मग ज्या वेळेला आपल्याला वर्तमान काळामध्ये समायोजन करणं जमलं नाही मग आपण काय करतो तर आपण भूतकाळाचा आधार घेतो. आपण लहान असताना काय करत होतो, भूक लागल्यानंतर आपण जोरजोरात रडायला सुरुवात करत होतो. मग त्याच पद्धतीने ही व्यक्ती आता जर भूक लागल्यानंतर जोरात रडायला सुरुवात करत असेल आणि त्यावेळेला ती व्यक्ती कुमारावस्थेत असेल म्हणजे 18 ते 20 या वयोगटात असेल आणि ती या पद्धतीने वागली तर याचा अर्थ ती परागमन या संरक्षण यंत्रणेचा वापर करते. मुळात दुसऱ्याचं अनुकरण करणं हे चुकीचं आहे कारण हे अंधानुकरण असू शकतं. ठीक आहे की लहान मुलं हा अनुकरणाचा वापर करत असतात पण त्यावेळेला लहान मुलं रिग्रेशन ह्याचा वापर करत असतात. आता आपल्याला ज्या वेळेला तरुणपणी तुम्ही लहानपणी जसं वागायचा तसं तरुणपणी वागायला लागलात, त्याला अमुक एक गोष्ट मिळाली मग मला ही हवीच, यावेळेला आपण परागमन संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो. ओके. आता पुढची जी आहे ती आहे सबलिमेशन. सबलिमेशन याचा अर्थ असा की या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला एका विशिष्ट मार्गाने आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करता येत नाही त्यावेळेला व्यक्ती समाजमान्य दुसऱ्या मार्गाचा वापर करते आणि दुसऱ्या समाजमान्य मार्गाने ह्या आपली इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करते. याला आपण उदात्तीकरण असंही म्हणतो, सबलिमेशन. म्हणजे आपण आपल्या इच्छा एका विशिष्ट मार्गाने पूर्ण करता आल्या नाहीत तर दुसरा सोशली ऍक्सेप्टेबल वे, समाजमान्य मार्ग आपण निवडतो आणि त्या समाजमान्य मार्गाने आपली इच्छा पूर्ण करायचा आपण प्रयत्न करतो. एखादी अपत्यहीन स्त्री आहे ज्या वेळेला ती एखाद्या लहान मुलाला दत्तक घेते त्यावेळेला ती काय करते तर सोशली ऍक्सेप्टेबल वे आहे, हा समाजमान्य मार्ग आहे आणि मग ती तिची जी अपत्य संगोपनाची जी गरज आहे ती पूर्ण करायचा प्रयत्न करते. त्यावेळेला ती उदात्तीकरण या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असते. किंवा एखादी अपत्यहीन स्त्री ज्या वेळेला एखाद्या बालवाडी शिक्षिका म्हणून नोकरी करते त्यावेळेला सुद्धा ती समाजमान्य मार्गाचा अवलंब करत असते आणि सबलिमेशन या संरक्षण यंत्रणेचा वापर करताना दिसून येते. आता पुढची जी 5वी आहे, आता खरं तर संरक्षण यंत्रणा बऱ्याच आहेत त्यातल्या आपण महत्वाच्या घेतल्यात. त्यातली एक आहे डिस्प्लेसमेंट, म्हणजे ह्याला आपण म्हणतो विस्थापन. एकाचा राग दुसऱ्यावर काढणं किंवा दुसऱ्या व्यक्तीवर काढणं
किंवा वस्तूवर काढणं. काय होतं की एखादी व्यक्ती आपल्याला ओरडते, त्यावेळेला ती वयाने मोठी असते, पोस्टनी मोठी असते आणि अशा वेळेला आपल्याला तिच्या समोर काहीही बोलता येत नाही. मग तो राग कोणावर निघतो, तर आपल्यापेक्षा जी वयाने लहान आहे किंवा पोस्टनी लहान व्यक्ती आहे तिच्यावर तो राग निघतो, किंवा तो राग दुसऱ्या व्यक्तीवर निघण्याच्या ऐवजी आपण वस्तूवर तो राग संक्रमित करतो. तेव्हा त्याला विस्थापन असं म्हटलं जातं. विस्थापन, डिस्प्लेसमेंट म्हणजे प्लेस बदलते, जागा, डिस्प्लेस जागा बदलते. कशाची जागा बदलते, तर राग ज्या व्यक्तीचा आलेला आहे त्याच व्यक्तीला प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी आपण दुसऱ्या व्यक्तीला प्रतिक्रिया देतो, म्हणून त्याला डिस्प्लेसमेंट असं म्हटलं जातं. असं आहे की उशिरा घरी आलेली जी व्यक्ती आहे, तर हा नवरा काय करतो की ऑफिसमधून उशिरा लेट येतो आणि लेट आल्यानंतर एकदम घरामध्ये समजा दार उघडायला पत्नी किंवा मुलगा दिसला तर नकळत त्याच्यावर तो राग व्यक्त होतो, कारण ऑफिसमधून तो खूप चिडून रागावून आलेला आहे. म्हणजे एकाच राग दुसऱ्यावर. स्वयंपाकघरात भांडी जोरजोरात वाजायला लागली की आपण म्हणतो की तो राग ती गृहिणी त्या भांड्यांवर व्यक्त करत असते. डिस्प्लेसमेंट, विस्थापन. नंतर कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशन म्हणजे प्रतिपूरण. आता प्रतिपूरण बघा, कॅनॉट एबल टू सक्सेस विथ वन वे. एका मार्गाने यश मिळालं नाही तर दुसरा मार्ग ती व्यक्ती सिलेक्ट करते. आता ह्याला आपण म्हटलेलं आहे प्रतिपूरण. म्हणजे एक मार्ग नाही सापडला तर तो मार्ग सोडून देऊन व्यक्ती दुसऱ्या, आत्ताच जे आपण बघितलं की प्रतिपूर्णाचा अवलंब ती व्यक्ती करत असते. एका मार्गाने नाही जमलं तर दुसरा कुठला तरी मार्ग असा आहे की याच्यामध्ये आपल्याला असं आढळतं की जसं आता मी सांगितलं की अपत्यहीन स्त्री आहे, मग अशा वेळेला ती व्यक्ती, तिला मार्गच नाहीये दुसरा, मग ती दुसरा तिने मार्ग काय शोधला की दत्तक घे किंवा बालवाडी शिक्षिकेचा कोर्स करून आपण त्या ठिकाणी आपण जाऊ. म्हणजे डॉक्टर होता नाही आलं, पण ठीक आहे, मग डॉक्टर नाही होता आलं, मग आपल्याला मेडिकल ऑफिसर होता येईल का, किंवा आपल्याला बी-फार्म डी-फार्म असं काही करता येईल का, किंवा आपल्याला नर्सिंगचा कोर्स करता येईल का. म्हणजे एक मार्ग नाही सापडला तर त्याच क्षेत्रातला दुसरा कुठला मार्ग आपल्याला मिळू शकेल आणि त्या मार्गाने आपण आपली इच्छा पूर्ण करू शकू, हा व्यक्ती प्रयत्न करते. कॉम्पेन्सेशन म्हणतो आपण त्याला. आता हे झालं कॉम्पेन्सेशन, प्रतिपूरण. पण अतिप्रतिपूरण, ओव्हर कॉम्पेन्सेशन. आता काही व्यंग असणारे व्यक्ती आहेत, तर त्या व्यंगावर पूर्णपणे मात. एखादी मूकबधीर व्यक्ती आहे आणि ही मूकबधीर व्यक्ती आहे ना, पण म्हणजे अपंगत्व तिच्यामध्ये आहे आणि मूकबधीर असल्यामुळे ती काय करते की ती त्याच्यावर मात करते आणि त्याच्यावर मात करून ती ज्या वेळेला पुढे जाते, तर त्यावेळेला आपण त्याला अतिप्रतिपूरण असं म्हणू शकतो. की बोलता येत नाहीये. म्हणजे एखादी व्यक्ती बोबडी आहे, तोत्री आहे आणि बोबडी आणि तोत्री असून सुद्धा ती इतका प्रयत्न करते, इतकी त्या व्यंगावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मात करते की ती प्रसिद्ध वक्ता होते. तर हे ओव्हर कॉम्पेन्सेशन आहे. किंवा पायामध्ये व्यंग आहे काहीतरी, हातामध्ये व्यंग आहे, आणि दोन्ही हातांमध्ये काहीतरी व्यंगत्व आहे आणि अशा वेळेला ती व्यक्ती पायाने स्केचेस काढताना आपण बघितलेले बरेच अशी उदाहरणं. तर हे जे आहे हे ओव्हर कॉम्पेन्सेशन आहे. अतिप्रतिपूरणाचा आधार व्यक्ती घेत असते. हेलन केलर ही जी आहे तिने ब्रेल लिपी ही पुढे विकसित केली पुष्कळ. तर ही मूकबधीर, अंध होती आणि तरीही तिने हे केलं. हे ओव्हर कॉम्पेन्सेशनचं एक्झाम्पल आहे. म्हणजे प्रतिपूरण आणि ओव्हर कॉम्पेन्सेशन, अतिप्रतिपूरण, खूप मोठ्या प्रमाणात व्यक्ती त्याच्यावर मात करते. व्यंगावर, इथे व्यंगत्वाचा उल्लेख प्रामुख्याने दिलाय कारण त्या ज्या गोष्टीत व्यंगत्व आहे त्याच्यावर मात करून व्यक्ती पुढे जाते. नंतर आयडेंटिफिकेशन, तादात्मीकरण. हा सुद्धा थोडासा अनुकरणाचाच भाग आहे बरं का. आयडेंटिफिकेशन, तादात्मीकरण म्हणजे व्यक्ती काय करते की दुसऱ्याचं हुबेहूब कॉपी करायचा प्रयत्न करते. इमिटेशन ऑफ अदर्स. इमिटेशन कॅपॅसिटी ही आत्ताच म्हटलं मी की लहान मुलांच्या मध्ये इमिटेशन बिहेवियर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, अनुकरणशीलता असते आणि ते अनुकरण योग्य आहे. पण हे लहानपणी चांगलं दिसतं ना. पण आता ज्यावेळेला जसजसे तुमचं वय वाढतं, शारीरिक वय वाढतं, मानसिक वय पण वाढत जातं आणि अशा वेळेला जर का तुम्ही अनुकरणाचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला इथे, तर हे त्या वयाला सुसंगत वर्तन नाही. त्याला आपण इमिटेशन म्हणतो. आयडेंटिफिकेशन, तादात्मीकरण. आता जसं नटनट्यांचं अनुकरण आपण करतो
की अमुक एक सिनेमामध्ये अमुक एक ड्रेस घातलेला आहे, मग तोच ड्रेस पुढे येतो, फॅशन म्हणून येतो, तीच बांगडी फॅशन म्हणून येते किंवा तसंच ड्रेपरी येते. हे सगळं तादात्म्यकरणाचं उदाहरण आहे. म्हणजे नटनट्यांचं अनुकरण करायचा आपण प्रयत्न करतो. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कालखंडामध्ये असंख्य व्यक्ती त्यांच्यासारख्या पोशाख करणाऱ्या होत्या. पण मोदी कोट जॅकेट हे जे म्हणतो हे सुद्धा एक आयडेंटिफिकेशनचंच उदाहरण आहे, तादात्म्यकरणाचं उदाहरण आहे. पण किती प्रमाणात तादात्म्यकरण करायचं, तर ह्यालाही मर्यादा असतात. म्हणून तादात्म्यकरण म्हणजे आपण ती व्यक्ती इतकी एकरूप होते की तिला असं वाटतं की जणू काही ती व्यक्ती म्हणजे मीच आहे. असं ज्या वेळेला व्यक्तीला वाटतं तेव्हा त्याला आपण तादात्म्यकरण असं म्हणतो. कुठल्याही संरक्षण यंत्रणा घ्या, त्यांचा वापर थोड्या वेळासाठीच योग्य असतो. पण ह्याचा वापर तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात करायला लागाल तितकी तुम्हाला त्याची सवय होते. उदाहरणार्थ खोटं बोलणं. एकदा तुम्ही खोटं बोलला, परत दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा का, तर स्वतःचा स्व जपण्यासाठी. तर मग या ठिकाणी मात्र हळूहळू व्यक्ती अँझायटीकडे, टेन्शनकडे आपल्याला जाताना दिसते. अजून एक यंत्रणा आहे याच्यामध्ये आपण बघणार आहोत ती डे ड्रीमिंग, दिवा स्वप्न. दिवा स्वप्न म्हणजे दिवसा पडणारं स्वप्न नाही. इथे वेगवेगळ्या कल्पना आहेत, वेगवेगळे विचार आहेत, प्रतिमा आहेत आणि या प्रतिमांचा आधार आपण घेत घेत डे ड्रीमिंग करत असतो. शेखचिल्ली विचार ज्याला आपण म्हणतो, हे डे ड्रीमिंग सारखं असतं. आता हे सुद्धा दिवा स्वप्न जे आहे, म्हणजे आपण एकटक काहीतरी विचार करत बसतो. जसं आपल्याला तुम्हाला ते उदाहरण शेखचिल्लीचं उदाहरण आता मी सांगितलं तेच सांगते तुम्हाला, की काच सामान भरपूर असतं आणि ते काच सामान असतं आणि तो असा विचार करतो, हे काच सामान मी विकेन, मला भरपूर पैसे मिळतील, मग याच्यातून मी शेळ्या घेईन, मग मी अजून पैसे मिळवेन आणि मग मी लग्न करेन. आणि असं म्हणता म्हणता तो नकळत त्याचा पाय हा जोरात त्या काच सामानाला लागतो आणि ते काच सामान फुटून जातं. हे जे उदाहरण आहे हा शेखचिल्ली विचार आहे, की तुम्हाला जे काय आहे म्हणजे कल्पनांच्या मनोराज्यात ही व्यक्ती रममाण होते आणि कल्पनांचे मनोरेच मनोरे रचत जाते आणि हातात काहीच नसतं. दुसरं एक उदाहरण या बाबतीमध्ये नेहमी असं दिलं जातं, की एखाद्या भिकाऱ्याने राजा होण्याचे स्वप्न पाहणं. स्वप्न पाहणं चुकीचं नाही, स्वप्न पहा. पण ते किती कसं, म्हणजे ज्या व्यक्तीला एक वेळचं जेवायला सुद्धा मिळत नाहीये, तिने मला पोटभर जेवायला मिळेल, कसं मिळेल, ह्याचं स्वप्न पाहणं हे योग्य आहे. पण ती राजा होऊ शकणार नाहीये, जे शक्य होणार नाहीये त्याचं दिवा स्वप्न जर बघत राहिली तर ते दिवा स्वप्न कधी पूर्ण होणार नाही आणि याच्यातून हळूहळू व्यक्ती डिप्रेशनकडे वळायला लागते. म्हणून या संरक्षण यंत्रणांचा वापर काळजीपूर्वक करायचा. याच्याही पेक्षा अजूनही संरक्षण यंत्रणा आहेत. आजारीपणाचं सोंग घेणं, आपण म्हणतो की नाही मला कसं तरीच होतंय, मला मळमळतच आहे. ज्या वेळेला एखादं टेन्शनचं काम येतं त्यावेळेला नेमकी परीक्षा जवळ आली की पोटात दुखायला लागतं, मळमळायला लागतं, नाही मला चक्करच येते, नाही मला उलटीच होते. म्हणजे हे आजारीपणाचं सोंग घेणं असं ह्याला नाव आहे. अशा बऱ्याचशा संरक्षण यंत्रणा आहेत. पण ह्याच्यातल्या ह्या ज्या महत्वाच्या आहेत त्या उदाहरणासकट एवढ्यासाठी सांगितल्या की त्या लक्षात ठेवायला जास्त सोप्या जातात. आता ह्या ज्या संरक्षण यंत्रणा आहेत या संरक्षण यंत्रणांचा वापर आपण करत असतो, ह्याच्यामुळे आपलं विषमायोजनापासून आपला बचाव होतो. ह्या संरक्षण यंत्रणा आपण बघितल्या. आता ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेसवर जरा थोडासा भर देणार आहोत. ताण म्हणजे काय, ताणांचे प्रकार किती आहेत आणि त्याचबरोबर ताणांची कारणं कोणकोणती आहेत, कशामुळे आपल्याला ताण येतो आणि ह्या ताणाचं व्यवस्थापन कसं करायचं, स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय हे आपण बघूया. आता या संदर्भामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचे रिस्पॉन्सेस द्यायचा मी प्रयत्न करेन. ओके, थँक्यू.